नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शरीरस्य अवयवानां परिचयः हा पार्ट बघणार आहोत. इंट्रोडक्शन टू बॉडी बॉडी पार्ट्स. बघा, शरीरामध्ये जे वेगवेगळे बॉडी पार्ट्स आहेत, शरीराचे जे अवयव आहेत वेगवेगळे, त्यांना संस्कृतमधून काय शब्द वापरले जातात? कारण हे शब्द तुम्हाला पुन्हा-पुन्हा येणार आहेत. अॅनाटॉमीमध्ये येणार आहेत किंवा बाकी पुढे सेकंड इयर ऑनवर्ड्स पण पुढे त्या ठिकाणी फायनल इयरपर्यंत आणि प्रॅक्टिसमध्ये पण वापरावे लागणार आहेत. आणि त्याच्यावरूनच बाकीचे इतर शब्दही बनणार आहेत. जसं बघा, आता शिरः, हेड. डोकं जे आहे त्याला आपलं शिर म्हटलं जातं. मग डोकं दुखत असेल तर त्याला शिरशूल, शिरशूल म्हणजे डोकं दुखणं. तर हे जे आहे असे शब्द तुम्हाला त्यावरनं येणार आहेत. म्हणजे ते मेन पार्ट्स जे आहेत ते माहीत असणं आवश्यक असेल. जसं कपालम, कपाळ. स्कल, फोरहेड त्याला म्हटलं जातं. पूर्ण जे आहे ते त्या ठिकाणी स्कल म्हटलं जाईल, पण फोरहेड जे आहे ते त्या ठिकाणी कपाल. हे जे आहे समोरचं ते फोरहेड. देन नेत्र, आईज, नेत्रम, आईज. हे नपुंसकलिंगी असल्यामुळे त्या ठिकाणी आईज म्हटले जातात. कर्णः, इयर्स, कान. नासिका, नोज, नाक किंवा इतर शब्द न वापरता नासिका शब्द त्या ठिकाणी वापरायचा आहे नोजसाठी. वदनम, पूर्ण फेस जो आहे त्याला वदनम म्हटलं जातं. मुखम, माउथ, फक्त तोंडाचा भाग. दंतः, टीथ, टूथ, दात जे आहेत ते त्या ठिकाणी. जिव्हा, टंग, जीभ जी आहे ती. नेक, ग्रीवा, हा रिझन, ग्रीवा, मानेचा भाग. स्कंध, शोल्डर. बाहू, आर्म. हस्त, हात, हात म्हणजे पूर्ण आणि अंगुली, फिंगर्स, फिंगर्स, नेल्स, नख, अंगुली, फिंगर्स आणि नख, नेल. वक्षः, चेस्ट, चेस्ट रिजन जो आहे तो वक्ष. हृदयम, हार्ट, हार्टला हृदयम म्हटलं जातं. देन पृष्ठम, बॅक, आपली बॅक जी आहे, ज्याला कोणी शाबासकी दिली तर खूप बरं वाटतं. तर कधी-कधी स्वतःच्या हाताने स्वतःला शाबासकी देऊन घ्यायची. जेव्हा आपण एखादं काम करतो, व्यवस्थित करतो तेव्हा. देन उदरम, उदर मीन्स स्टमक. कटी मीन्स वेस्ट, कमरेचा भाग, कटीही. नाभिही, नेव्हल. उरुहू, थाय, मांड्यांचा भाग जो आहे त्याला उरुहू म्हटलं जातं. देन जानू, नी, नी जॉइंट जो आहे आपला त्याला जानू म्हटलं जातं. तर जानू वेगळ्या अर्थाने पण विद्यार्थ्यांचा तो शब्द आहे. पण इथं जानू म्हटलं की त्या ठिकाणी नी जॉइंट. पादः, फूट, पाय. तर हे जे आहेत हे वेगळे कॉमनली यूज होणारे शब्द आहेत. जे शरीर अवयव आहेत त्यांना संस्कृतमधून काय म्हटलं जातं ते यामध्ये आलेलं आहे. धन्यवाद.